हाय हॅलो नमस्कार, मी काजल. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण परफेक्ट असं 4 टक्स ब्लाउजचं म्हणजे साधा जो ब्लाउज असतो त्याचं कटिंग बघणार आहे, पेपर कटिंग. तर त्यासाठी लागणारी मापं म्हणजे सगळ्यात पहिलं उंची. तर साधा ब्लाउज आहे त्यामुळे उंची थोडी जास्त ठेवायची. त्यानंतर रुंदी, गळा रुंदी, मुंडा, शोल्डर, समोरचा गळा, पाठीमागचा गळा, बाहीची उंची, बाहीची रुंदी आणि बाहीचा दंडघर. एवढे आपल्याला मापं लागतात 4 टक्स किंवा कोणताही ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग करण्यासाठी आपल्याला ही मापं लागतात. तर आता इथं मुंडा आणि शोल्डरचा जर चार्ट असेल तर तुम्हाला वेगळं माप घ्यावं लागणार नाही, पण मी इथं तुम्हाला सगळं परफेक्ट कळावं ह्यासाठी घेऊन दाखवले. तर आता मी ज्या साईडनं बसली ती बंद बाजू आहे पेपरची आणि पुढच्या साईडनं खुली बाजू आहे. म्हणजे आपण ज्या साईडनं बसतो त्या साईडला बंद बाजू आली पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. तर बघा 4 टक्स म्हणजे साधा ब्लाउज आहे आणि उंचीसुद्धा थोडी जास्त पाहिजे. त्यासाठी इथं तयार ब्लाउज इथं 15चा आहे, त्यामुळे मी इथं 15.5 ठेवणार आहे, कारण की खालच्या साईडनं आपण नंतर पट्टी लावणार आहोत त्यासाठी. तर 15.5 इंच उंची इथं मी ठेवलेले आहे, बघू शकता. त्यानंतर आपला ब्लाउजची साईज आहे 30चा चौथा भाग येतो 7.5 इंच प्लस 2.5 इंच मी याच्यामध्ये शिलाई मार्जिन टाकलेलं आहे. म्हणजे आपल्या छातीची रुंदी झाली बरोबर 10 इंच. तर 10 इंचावरती मार्किंग केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा. जे काय आपलं माप आहे त्याचा बघा, पहिल्यांदा हा बॉक्स रेडी करून घ्यायचा. म्हणजे आपल्याला पटकन दुसरी काही मापं टाकायचे आहेत ते आपल्याला समजतात किंवा कळतं की हा कसं आपला ब्लाउज इथं रेडी होतोय. आणि जो बॉक्स आहे असा आपला ब्लाउजचा जो साईडचा शेप असतो तो असतो. बघा अशा प्रकारे मी इथं बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर मी थोडं सावकाश सांगते. त्यानंतर इथं गळ्याची रुंदी टाकायची आहे 2.5 इंच. 2.5 इंचला गळ्याच्या रुंदीची मार्किंग इथं करून घ्यायची. त्यानंतर शोल्डर टाकायचं आहे 5.5 इंच. आता जशी मापं असतील तशी ब्लाउज जसं साईजचं असेल त्याशी मापं बदलू शकतात. त्यानंतर समोरच्या गळ्याची उंची टाकणार आहे 6.5 इंच आणि त्या समोरच्या गळ्याच्या उंची जिथं टाकली तिथून सुद्धा आपल्याला अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घ्यायचा. म्हणजे आपल्याला जो शेप द्यायचा आहे गळ्याला तो पटकन व्यवस्थित असा देता येतो. पुन्हा इथं समोरच्या गळ्याला पण 1 इंचावरती व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर कोणाला ब्रॉड गळा आवडतो, कोणाला जसा आहे तसा आवडतो. जर ब्रॉड पाहिजे असेल जर ती आपली जी लाईन आलेली आहे तिथून आपल्याला थोडा ब्रॉड असा आकार देऊन घ्यायचा असतो. पण इथं मी सिंपल साधा ब्लाउज आणि साधंच कस्टमरचं सुद्धा ब्लाउजचं माप आहे. त्यानंतर इथं मुंड्याची उंची टाकणार आहे 6 इंच. मुंडा इथं घेतलेला आहे 6 इंचावरती आणि पुढे अशा प्रकारे बॉक्स करून घेतला आहे मुंड्याच्या. तर मुंड्यामध्ये काय करायचं, वरच्या साईडला आपला जो शोल्डर आहे तो 5.5 इंच होता, त्यामुळे मुंड्याच्या साईडला सुद्धा 5.5 आलं का चेक करायचं. त्यानंतर जी मुंड्याची आपण लाईन घेतली 6 इंचाची त्याचा मध्य काढायचा आणि पुढच्या लाईनचा मध्य काढायचा. म्हणजे या दोन्ही ज्या बॉक्स आहेत जसा कोन आपला तयार झालेला आहे त्या दोन्हीचा मध्य काढायचा. म्हणजे आपल्याला मुंड्याचा आकार अगदी परफेक्ट येतो त्यासाठी. तर इथं समोरच्या गळ्याला आपण 1 इंचावरती गोलाकार देऊन घेणार आहे. बघा अशा प्रकारे जे आपण पॉईंट दिलेले आहेत मध्यभागी त्या पॉईंटला आपल्याला हे चिटकवायचं असतं. जर असं केलं ना तर आपला जो मुंडा आहे ना काखेमध्ये तो परफेक्टच येतो, काहीही गडबड होणार नाही, अगदी बरोबर येईल. त्यानंतर आता आपल्याला 4 टक्स ब्लाउज आहे त्यामुळे इथं 4 टक्स देऊन घ्यायचे आहेत. तर बघा आपल्याला हुकाच्या तिथे आपला 1/2 इंच सोडून द्यायचं, आपली जी हुकपट्टी लूपपट्टी लागते त्यासाठी. तिथून पुढे 1/2 इंच सोडल्यानंतर तिथून पुढे 4 इंचावरती मार्किंग करायचं. सगळंच घ्यायचं तसं तर 4.5 इंच पकडून चालायचं. 4.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर वरच्या साईडला सुद्धा 4.5 इंच मार्किंग करायचं. इथे सुद्धा आपला 1/2 इंच शिलाई मार्जिन जाणार आहे, आपला 4 इंचावरती टक्स राहणार आहे. ठीक आहे. आता जिथं 4 इंच घेतलं होतं 4.5 इंच तिथून 1 इंच मार्किंग करून अशा प्रकारे आपला पहिला टक्स तयार करून घ्यायचा, जो आपला मेन टक्स असतो, 4 टक्समधला मेन टक्स. त्यानंतर जिथं आपला टक्स आलेला आहे तिथून चारही साईडला 1 इंचावरती मार्किंग करायचं. म्हणजे चारही टक्समधलं जे अंतर आहे ते 1 इंच राहिलं पाहिजे. ही साधी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की चारीचं आणि जो मध्य आहे तिथलं 1.25 इंच राहिलं पाहिजे. जो मधली लाईन आहे ते 1.25 इंच मार्किंग राहायला पाहिजे आणि बाकीचं जे कडेचं आहे ते 1 इंच राहिलं पाहिजे. आता काय करायचं, जी हुकाच्या आपण पट्ट्या लावणार आहेत त्या साईडनं त्याचा मध्य काढायचा. इथे सुद्धा 1/2 इंच शिलाई मार्जिनमध्ये सोडून द्यायचं आणि मग ज्या राहिलेल्या मार्किंगचा मध्य काढायचा. आपला इथं दुसरा टक्स अगदी साध्या सोप्या पद्धतीनं घेऊन तयार झालेला आहे. तर टक्स घेण्याची माझी खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. त्यानंतर काय करायचं, अलीकडच्या म्हणजे आपला जो फिटिंगचा पॉईंट असतो तिकडच्या साईडनं सुद्धा 4.5 इंचावरती मार्किंग करून तिसऱ्या टक्सचा इथं पॉईंट देऊन घ्यायचा आहे.
आणि जो चौथा टक्स आहे तो आपल्याला मुंड्यामध्ये जोडायचा असतो. तो कसाही जोडला जरी चालेल, काहीच प्रॉब्लेम येत नाही. फक्त मुंड्याच्या लाईनला अगदी तिरकस असा आपला टक्स गेला पाहिजे. तर इथं चारही टक्सचं मार्किंग करून झालेलं आहे, बघू शकता. आता आपल्याला बाहेरच्या मुंड्याला म्हणजेच की मागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे 1.5 इंचावरती. तर 1.5 इंच मुंड्याच्या तिथं आकार टाकून जी लाईन होती ती व्यवस्थित ड्रॉ करणार आहे. ही कशासाठी, तर इथे दोन्ही पार्टचं म्हणजे बॅक आणि फ्रंट दोन्हीचं आपण सोबत मार्किंग करतो किंवा सोबत कटिंग करणार आहे. तर बघा, साधा ब्लाऊज आहे तर दोरी लागणार नाही आहे, त्यामुळे जो आपल्या गळ्याच्या साईडनी अर्धा इंच कमी करून आपल्या इथं तिरकी लाईन द्यायची आहे, कारण की आपला गळा उतरणार नाही किंवा शोल्डर आहे ना तो खाली असं उतरणार नाही. त्यासाठी आता हे सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे, मार्किंग जसं केलं आहे. सगळ्यात पहिला आपल्याला बाहेरचा जो मुंडा होता तो कट करायचा आहे. बघा, अशा प्रकारे बाहेरचा मुंडा कट करून घ्यायचा आणि आता हे ओपन करायचं. त्याआधी मधली जी काही पॉईंट होता तो आधी कट करून घ्यायचा, बघा अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपला जो समोरचा गळ्याचा गळा होता तो पण आपण इथं व्यवस्थित कट करून घेणार आहोत. आणि त्यानंतर मुंडासुद्धा आपण कट करून घेणार आहे फ्रंटचा, आपलं जसं मार्किंग होतं तसं. कारण की आधी आपण बॅकचा कट केलता, तो आपला फ्रंटचा राहिला होता कट करायचा, तो आता आपण कट करून घेऊया. बघा, पेपर असल्यामुळं थोडं इकडे तिकडे होतं, पण कपड्यावरती परफेक्ट येतं. कैची थोडी मोठी लागली की पेपरमध्ये थोडंसं कटिंग करताना प्रॉब्लेम येतो. त्यानंतर आता आपल्याला बॅकच्या गळ्याचा फक्त इथं गळ्याची उंची टाकायची आहे, पाठीमागच्या गळ्याची. बाकी काहीही गडबड करायची नाही आहे, फक्त गळ्याची उंची. त्यासाठी तर मी 2.5 इंचावरती गळा रुंदी घेतली आणि तिथून खाली आता जी काही माझी गळ्याची उंची आहे ती टाकणार आहे. तर माझी गळ्याची उंची होती 7.5 इंच. 7.5 इंचावरती मी मार्किंग करून बॉक्स तयार करून घेऊन गोल गळ्याची मार्किंग करणार आहे. तर बघा, अशा प्रकारे मी इथं बॉक्स तयार करून घेतला. त्यानंतर इथं सुद्धा 1 इंचावरती आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. जर चौकोनी ठेवायचं असेल तर तसंच ठेवलं तरी चालेल, काही गोलाकार वगैरे द्यायची गरज नसते. तर इथं ह्याचं सुद्धा मार्किंग तयार झालं. फक्त आपण इथं एकच चेंज केला आहे, तो म्हणजे गळ्याची उंची घेतलेली आहे, बाकी काहीही केलेलं नाही आहे. आणि ही खूप सिंपल पद्धत आहे, तुम्ही सुद्धा एकदा अशाच पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग करा. तर आता इथं आपले दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत. त्यानंतर आता आपण स्लीव्ज कटिंग करूया. तर स्लीवसाठी जो उरलेला पेपर आहे तोच मी इथं घेणार आहे. बघा, अशा प्रकारे मी कट करून घेतला. आणि आता ह्या स्लीवच्या जे पेपर आहे त्याची सुद्धा जी बंद बाजू आहे ती आपल्या बाजूने आली पाहिजे, आपण ज्या साईडनी बसलोय त्या साईडनी. तर सगळ्यात आधी मी उंची, तर तयार उंची आहे 5 इंच, पण साधा ब्लाऊज आहे त्यामुळे आपल्याला पुढच्या साईडनं 2दा फोल्ड करावं लागतं, म्हणजे 2 इंच शिलाई मार्जिन आपल्याला इथं घ्यावं लागतं. त्यासाठी मी इथं 7 इंच शिलाई मार्जिनवरती म्हणजे उंचीवरती इथं पॉईंट देऊन घेतलेला आहे. त्यानंतर रुंदी, तर रुंदीचं साधं सोपं कॅल्क्युलेशन आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन असं आपलं बाहीच्या रुंदीचं कॅल्क्युलेशन आहे. एकदम सिंपल. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं तर बाही कुठेही कमी पडणार नाही ना जास्त होणार नाही. तर आता आपण इथं आपल्या छातीचा चौथा भाग म्हणजे 7.5 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन अशी आपली 9 इंच बाहीची रुंदी आलेली आहे. आता रुंदी टाकल्यानंतर बॉक्स तयार करून घ्यायचा आणि आपण ज्या साईडनी बसलोय त्या साईडनी 1 इंचावरती मार्किंग करायचं आणि आपली खुली जी बाजू आहे म्हणजे पुढच्या साईडनी त्या साईडनी 2.5 इंचावरती मार्किंग करायचं. तर 3 वरती केली तरीही चालतं, 2.5 वरती केली तरीही परफेक्ट ब्लाऊज बसेल. जिथं 2.5 वरती मार्किंग केलं आहे तिथून पुढे अजून 1 इंचावरती मार्किंग करायचं. आणि आता जे पॉईंट आहेत ते आपल्याला असा एक बाहेरचा आकार आणि एक आतला आकार देऊन अशी जॉईंट करून घ्यायचा आहे. आपला हा म्हणजे बाहीचा पुढच्या भागाचा एक आकार आहे आणि मागच्या भागाचा एक आकार आहे. तर बघा, ह्या दोन्हीतलं जे अंतर आहे ते 1/2 इंच राहायला पाहिजे, जे आपलं शेप आलेला आहे ना त्यातलं. आता इथे बाहीचा दंडघेर टाकायचा 5 इंच प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच. अशा प्रकारे बाहीचा दंडघेर टाकून घेतला आणि मग तिरकस लाईनमध्ये हे जॉईंट करून घेतलं. तरी इथं बाहीचं मार्किंग आपलं तयार आहे. आता कटिंग करून घ्यायचं. तर सगळ्यात आधी जे बाहेरचा पार्ट आहे तो करायचा कट, बघा. नंतर बाही ओपन करायची. ओपन केल्यानंतर जे फ्रंटचा मार्किंग होतं ते पण आपण इथं कट करून घेऊया. तर एकदम सिंपल पद्धतीने इथं आपली बाही आणि जे काय आपलं मार्किंग आहे आपला पूर्ण 4 टक्स ब्लाऊज इथं कट करून झालेला आहे. आता हेच पेपर कटिंग वापरून आपण ब्लाऊज कट करून घेऊया, ब्लाऊज पीस. जर हा साधा ब्लाऊज आहे त्यामुळे इथं मी साधाच पीस यूज केलेला आहे. इथे कोणताही अस्तरचा वगैरे ब्लाऊज नाही, साधा ब्लाऊज आहे मी जसं सांगितलं तसं. तर सगळ्यात आधी मी तर फ्रंट पार्ट कट करून घेतलेला आहे, बघू शकता. आणि त्यानंतर इथेच खाली आपण आपला जो बॅक पार्ट आहे तो ठेवून व्यवस्थित मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. तर या दोन्हीचं मार्किंग मी असं ह्यासाठी केलं
की जो मधला पार्ट आहे ना तो स्लीवसाठी राहावा, ह्यासाठी मी याची 4 फोल्ड घडी घातली आणि मग एक एक पार्ट ठेवून मी कट केलं, कारण स्लीवसाठी मग कपडा शिल्लक राहत नाही, त्यासाठी मी इथं तसं केलेलं आहे. आणि जे काही उरलेला कपडा आहे त्यावरती आपली स्लीव्ज अशा ठेवून आपलं मार्किंग करून स्लीव्जसुद्धा कट करून घ्यायचे आहे. तर एकदम साधी सोपी पद्धत आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये हा ब्लाऊज आपण शिवणार आहोत, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय बाय.